बाबांचे आम्ही आहे बाबांचे भारत माता की भारत माता की लढाईचं जिंकायचं लढाईचं परिसरामध्ये आपल्याला पाहिलं तो अत्यंत तो कलंक आहे ज्या नाशिकची ओळख प्रोग्राम करायचे म्हणून आहे आम्हाला जन्मभूमीचे आहे लक्षात अनेक दासासारख्या बघा पिकांहून प्रसिद्ध आहेत मात्र जर त्याची ओळख अशा जर निगेटिव्ह किंवा कलंकित मार्गाने होत असेल तर आपण सहन करणं योग्य आहे का तर बाबांना असं वाटतं जर आपण असं नुसतं पायाची गरज भूमी घेत असेल तर बाबांना वाटतं तुम्ही या भूमी जन्मले नाही तर तुम्हाला तुम्ही सर्वांची इच्छा करून तुम्ही मावळे नाही विशेष जास्त बाबांना म्हणावं लागेल पण बाबांना असं वाटतं असे प्रकार घडते हे डर सारखे हे तू दर कसे म्हणतो महाकाय सूर्यकोटी समप्रभ देवी नकुलमे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोदी महाराज यांच्या चरणी तसेच भारत मातेचे सगळे आणि भारत मातेने स्फूर्ती दिली त्यांचे आदर्श आपण आजही दिलेले कमी पडतील असे सर्व आदर्श ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब विश्वारी महाराज असतील स्वामी विवेकानंद माता फुले असतील इतर भागात संशोधनाची वीर असतील यांच्याकडे वंदन करू या नामामध्ये वंदन करू आज या ठिकाणी आपण 2024 लोकसभा नाशिकची सुरू झालेली आहे आणि जवळ वादळ सुद्धा नैसर्गिक वादळ आला आणि वादळ सुद्धा नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून प्रथमतः या लोकसभेच्या निमित्ताच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहे आणि त्या वचननामा सादर असताना उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमीय संत ज्यामध्ये स्वामी दिनेश महाराज असतील ब्रह्मचारी अनिरुद्धेश्वर महाराज असतील ब्रह्मचारी रामानंद असतील आमचे विष्णू महाराज असतील इतर सर्व मान्यवर यांच्या हातात उल्लेख केला ते सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व राजहंस अर्थात गुरुभक्त तसंच आपण या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून आणि इतरही सर्व नाशिक किंवा राजहंस किंवा या ठिकाणी नाशिकचे भूमिपुत्र या सर्वांचं प्रथमतः जोरदार टाळ्या राष्ट्राय हिदम या माध्यमातून एक लढा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेला आहे तो नारा म्हणजे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प राजकारणाचा तर पहिला मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार मात्र बघा जनरल स्वामी काही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण ते बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा त्या पुढचा बघा जनरल स्वामी आम्हाला उद्देश करत आहे आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही लक्षात घ्या पत्रकारांवर म्हणून मात्र या नाशिकसाठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी केलेला आहे म्हणून अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवीन या भूमीचं ऋण बघा आमच्यावर आहे कारण या भूमीचं आम्ही अन्न खाल्लेलं आहे या भूमीचं आम्ही पाणी केलेलं असायचं आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले त्या ऋणातून उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकसभेच्या माध्यमिक संधी बघा या भेदभाव लोकसभेच्या माध्यमातून बाबांना मिळालेली आहे आणि निश्चित बघा बाबांना खात्री आहे की या लोकसभेच्या माध्यमातून या राजकारणाच्या माध्यमातून या जनता जनाची जे काही ऋण आहेत उपकार आहेत ते देखील फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आता आपण बघितलं की वचननामामध्ये काय काय मुद्दे या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन दिलेले आहे तर या ठिकाणी प्रेझेंटेशन असताना आताच आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व वेगवेगळे क्षेत्र ईश्वर म्हणले आणि हा वचननामा एका बाबांचा नाही बघा हा वचननामा कोणाचा आहे आमच्या सर्व लेख बाबांनी पुस्तकाचा आहे ज्यातील तज्ञ माणसं आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वचननामा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे
आणि पुढे बघा आम्ही या ठिकाणी नियोजन हे आपण काम कसं करू शकतो या संदर्भामध्ये जसं आपण संसद भवन बघतो ना तर एक छोटंसं खासदार भवन बघा या ठिकाणी बाबांचा निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि त्या खासदार भवनामध्ये जेवढे बघा विभाग आपले आरोग्य विभाग असेल शिक्षण स्थिती असेल सर्व त्या ठिकाणी आपण कक्ष स्थापन करणार आहोत त्या कक्षामध्ये आमची सर्व तज्ञ मंडळी असणार आहेत आणि मग ज्या जी समस्या असेल जी प्रश्न असतील जे काही या ठिकाणी जे नागरिक किंवा जे या नागरिक बिंदू घेऊन येतील ती समस्या निश्चित बघा सोडण्याचा प्रयत्न पुरेपूर या ठिकाणी केला जाणार आहे अशा रीतीने सगळं आता बाबा काही सांगू शकत नाही मात्र या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं जे होणार तेच आम्ही करणार म्हणजे करणार तेच होणार मात्र काही पुढे जनसामान्यांना काय शिकवले तुम्ही नुसतं बोलू नका म्हणे काहीतरी करून दाखवा अशा नुसतं न बोलता करून दाखवा असंही बघा जनसामान्यांचा उद्देश आहे त्यांचे आम्हाला वाक्य आहेत दोघा सदस्य म्हणजे निश्चित बघा न बोलता आणि काही काय आग्रह केल्याशिवाय राहणार नाही जय बाबाजी जय भारत माता.